रोज रोज काय बनवायचं हा जर प्रश्न तुमच्या मनात असेल तर ही नवीन डिश तुम्ही नक्की ट्राय करू शकता। एक बाउल घ्यायचं, त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची, कोथिंबीर बारीक चिरून घालायची, मिक्स करून साईडला ठेवायचं। लगेच एक मोठी परात घ्यायची, त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं, 1 वाटी बेसन पीठ घालायचं, 1 चमचा जाडसर कुटलेली बडीशेप घालायची, 1 चमचा जाडसर कुटलेले धनेपूड घालायची, 1 चमचा खडे जिरे घालायचे, 1 चमचा हळद घालायची, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, 2 चुटकी हिंग घालायचं, 2 चमचे दुधावरची साय घालायची। छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा। पीठ मळून झालेलं आहे, तर याच पद्धतीने दाटसर असं पीठ मळून घ्यायचं। कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली होती, त्याचमध्ये मी एक अर्धा चमचा काळे तीळ घालायचे, मिक्स करायचं आणि बेसन पिठाचा जो आपण डो बनवला होता त्याचे एक गोळी तोडून घ्यायची। त्या साधारण तेवढ्या पिठाचे आपल्याला 4 पराठे बनवून होतात। तुमच्या आवडीनुसार गोळ्याची साईज ठेवायची। मी मीडियम साईजचा एक गोळा तोडून घेतलेला आहे। आता तो हाताने गोल करून घ्यायचा, पण अगोदर हाताला तेल लावून घ्यायचं जेणेकरून हाताला पीठ चिकटणार नाही। तर गोळा आपण कांद्याच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा, त्याला म्हणजे छान कांदा असा लावून घ्यायचा। गोळ्याला आपण कांदा लावून घेतला होता, तर दुसऱ्या हाताने पण त्याला असा दाबून घ्यायचा जेणेकरून ते कांदा निघणार नाही आणि लाटून घ्यायचा। लाटून घेताना खाली कोरडं पीठ घालायचं, गव्हाचं पीठ, आणि त्यावरून पण पीठ टाकायचं आणि तो हलक्या हाताने लाटून घ्यायचा। पराठा लाटून झाल्यानंतर ज्या साईडने आपण कांदा लावला होता त्याच्या बॅक साईडने पलटी करून घ्यायचा आणि त्याला पाठीमागून पाणी लावून घ्यायचं आणि गरम गरम तव्यावरती पराठा टाकून घ्यायचा आणि वरतून थोडं थोडं दाबून घ्यायचं जेणेकरून तो आपण गॅसवरती तवा पालथा केला की पराठा खाली पडणार नाही। तुम्ही पाहू शकता पराठा आपला छान भाजलेला आहे, तर त्यावरती तुम्ही बटर लावू शकता किंवा तुपाचा देखील वापर करू शकता। मी इथे त्या पराठ्याला तूप लावून घेतलेलं आहे। असाच आता दुसरा पण पराठा मी बनवून घेतलेला आहे, त्याच पद्धतीने लाटून त्याला पाणी लावून पाठीमागून भाजून घेतलेला आहे, त्याला देखील तूप लावून घेतलेलं आहे। पराठा ताटात काढून घ्यायचा। या पद्धतीने आपला बेसन तंदुरी पराठा बनवून तयार आहे। पराठ्यासोबत कैरी टोमॅटोची चटणी अप्रतिम लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। मी कैरी टोमॅटो चटणीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।